शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजेच अनंत कृपा आणि या शिवतत्वांची उपासना करण्यासाठी विदर्भातील हजारो भक्तांनी एकत्र येत महाशिवरात्रीचा भव्य सोहळा साजरा केला। याच्यात श्री माताश्री निर्मला देवी सहयोग ट्रस्टच्या वतीने विदर्भस्तरीय महाशिवरात्री पूजेचे आयोजन अमरावतीतील सहस्त्रोत निर्मल धाम येथे करण्यात आले होते। भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारावलेल्या या सोहळ्याचा संपूर्ण वृत्तांत पाहूया। परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी 5 मे 1970 रोजी सहजयोग ध्यान केंद्राची स्थापना केली आणि या ध्यान मार्गाने आज जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे। सहजयोगाची ही चळवळ 100हून अधिक देशामध्ये पोहोचली असून लाखो साधक या ध्यान पद्धतीचा लाभ घेत आहेत। विदर्भातील प्रत्येक तालुक्यात सहजयोग केंद्र स्थापन करण्यात आले असून हजारो नागरिकांनी या मार्गाने जीवनात परिवर्तन अनुभवले आहे। श्री स्थानदेवताभ्यो नमः। श्री ग्रामदेवताभ्यो नमः। श्री वासुदेवताभ्यो नमः। श्री शचि महाशिवरात्री ही केवळ एक पूजा नसून ती आत्मशुद्धीचा एक सोहळा आहे। सहजयोगाच्या माध्यमातून आम्ही ध्यानधारणेद्वारे परमात्म्याशी जोडत आहोत आणि याचा जीवनावर सकारात्मक परिणाम होत आहे। या भव्य पूजेसाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी सहस्त्रोत निर्मल धाम येथे हजेरी लावली। ध्यान, भजन आणि मंत्रोच्चाराच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता। संपूर्ण भारतभर 60हून अधिक ठिकाणी या पूजेचे आयोजन करण्यात आले असून अमरावतीमधील हा सोहळा विशेष भव्य स्वरूपात पार पडला। नमस्कार, जय श्री माताजी। मी स्वप्नील धाडे, विदर्भ स्तरावरील अमरावती येथे श्री महाशिवरात्री पूजेचे आयोजन सहयोग ध्यान केंद्रातर्फे झालेले आहे। आज अमरावतीमध्ये ही जी पूजा संपन्न होते, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग येथून सहयोग ध्यान केंद्रावरील सर्व सहयोगी लगभग 9 ते 10 हजारांहून अधिक सहयोगी इथे उपस्थित आहेत। परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी 5 मे 1970 रोजी सहयोग ध्यानाची स्थापना केली। सहयोगाचे हे 55 वर्ष आहे। 55 वर्षामध्ये सहयोग हा 100हून अधिक देशामध्ये आहे। विदर्भातील प्रत्येक तालुक्यामध्ये आमची सहयोगाची ध्यान केंद्र आहे आणि लाखो लोक विनामूल्य निःशुल्क असा सहयोग ध्यान दैनंदिन जीवनामध्ये अवलंबलेला आहे आणि त्याद्वारे त्यांच्या जीवनात परिवर्तन झालेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचा मुख्य विशेष म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जवळपास 60हून अधिक ठिकाणी सहयोग ध्यान केंद्रातर्फे महाशिवरात्री पूजेचे आयोजन केलं आहे। साक्षात सदाशिवांचे आशीर्वाद घेण्यासाठी विदर्भातील सर्व सहयोगी इथे उपस्थित आहेत। परमपूज्य श्री माताजी ह्या नागपूर येथील होत्या। त्यांचे वडील हे नागपूरचे महापौर राहिलेले आहेत आणि श्री मातेंचे वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत भारतीय राज्य घटनाची जी घटना समिती होती त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये सदस्य होते। देशभक्त परिवारातील श्री माताजींनी हा सहयोग ध्यान सर्वांसाठी खुलं केले। बाल निर्मला ही अमरावतीमध्ये कबड्डी खेळण्यासाठी यायचे। अमरावतीच्या जगदंबेला नमन करून आजचा हा शिवरात्रीचा महोत्सव सर्वांसाठी आम्ही इथं अर्पित करतो। धन्यवाद। जय श्री माता। महाशिवरात्री ही केवळ उपासनाची किंवा पूजेची परंपरा नसून ती आपल्या आत्मशुद्धीचा एक दिव्य योग आहे। सहजयोगाच्या माध्यमातून लाखो लोकांनी त्याचे जीवन समृद्ध केले असून या पूजेद्वारे त्यांनी शिवतत्वांची अनुभूती घेतली।
अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज.